बंगळुरूत आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरी, 11 जणांचा मृत्यू, 33 जण जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता. चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश, तर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत. बंगळुरूतील चेंगराचेंगरीवरून राजकारण, काँग्रेस सरकारच्या बेजबाबदारपणामुळे 11 जणांचा मृत्यू, भाजपचा आरोप, तर अनियंत्रित गर्दीमुळे उपाययोजना करण्यास अपुरा वेळ पडला, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची सारवासारव. देशात जातीय जनगणनेसोबतच जनगणना 2 टप्प्यांमध्ये होणार. 1 ऑक्टोबर 2026 पासून जनगणनेचा पहिला टप्पा, तर महाराष्ट्रासह उर्वरित भारतात 1 मार्च 2027 पासून जनगणना. समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं आज उद्घाटन. 76 किलोमीटरचा शेवटचा भाग आजपासून वाहतुकीसाठी खुला करणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण होणार. मनसेसोबत युतीवर आपल्याकडूनच कोणताच प्रॉब्लेम नाही, आता चेंडू राज ठाकरेंच्या कोर्टात. मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, तर मनसेही युतीबाबत सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती. राज्यात कोरोनाबळींची संख्या 17वर. नवी मुंबई आणि डोंबिवलीत काल प्रत्येकी 1 मृत्यू. बुधवारी मुंबईमध्ये 32 नवे रुग्ण. मे पासून 535 रुग्णांची नोंद. सोन्याच्या दरानं पुन्हा लाखांचा टप्पा ओलांडला. 1 तोळा सोनं 1,03,000 रुपयांवर. गेल्या 15 दिवसात 5,000ची वाढ. दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मोठी जबाबदारी. तालिबान निर्बंध समितीच्या अध्यक्षपदी पाकिस्तानची नियुक्ती. अयोध्येतल्या राम मंदिरात आज सकाळी 11 वाजून 12 मिनिटांनी रामदरबाराची प्राणप्रतिष्ठा. राजाच्या रूपातील भगवान राम संपूर्ण कुटुंबासह आज विराजमान होणार. Headlines brought to you by